जय शिवराय मित्रांनो गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान वितरण होत आहे। रबीच्या अनुदानाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येणार आहे आणि या सर्व बाबी होत असताना शेतकऱ्यांमध्ये एका माहितीचा अभाव दिसून येत आहे। तो म्हणजे आपल्या नेमक्या कोणत्या खात्यामध्ये हे अनुदान वितरण होत आहे। आपलं डीबीटीला एनेबल केलेलं कोणतं खातं आहे, ज्या खात्यामध्ये डीबीटीने हे पैसे क्रेडिट होत आहे, हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं। जर आपलं एखादं चुकीचं खातं, कारण आपल्याला जर माहीतच नसेल की नेमकं आपलं डीबीटीला खातं कोणतं आहे, जर एखादं फ्रीज झालेलं खातं असेल, बंद पडलेलं खातं असेल किंवा आपण जे वापरत आहोत ते खातं नसेल तर ते खातं बदलता देखील येतं आणि हे सर्व ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एनपीसीआयच्या पोर्टलवरती यायचंय। एनपीसीआयच्या पोर्टलची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला वरती काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी ऑप्शन आहे, ती म्हणजे कंझ्युमर्स। या कंझ्युमरच्या अंतर्गत आपण पाहू शकता आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेले आहे, भारत आधार सीडिंग एनेबलर BASE। या ऑप्शनवरती आपल्याला जायचंय। या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्याला याच्या अंतर्गत देखील वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत। याच्यामध्ये आपण पाहू शकता आधार सीडिंग डिसीडिंग पहिली ऑप्शन आहे, त्याच्यानंतर अकाउंट डिटेल आहे, याच्यानंतर आधार मॅप्ड स्टेटस आहे, आधार मॅपिंग हिस्ट्री आहे। याच्यामध्ये आपण आधार मॅप्ड स्टेटस सुरुवातीला पाहूयात की आपला आधार डीबीटीला लिंक आहे का, हे आपण सुरुवातीला याच्यामध्ये स्टेटस तपासू शकता। बऱ्याच जणांच्या बँक खात्याला आधारही लिंक नाही, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बरेच सारे पेमेंट फेल होत आहे। तर आधार मॅप्ड स्टेटस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आधार मॅप्ड स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमचा याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर एंटर करावा लागणार आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली एक कोड दिलेला आहे, कॅप्चा कोड दिलेला आहे, तो टाकायचा आहे आणि तो टाकून चेक स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाईल। आलेला 6 डिजिटचा ओटीपी एंटर करायचा आहे आणि चेक वरती स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही स्टेटस आहे, कोणत्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक आहे, कधीपासून लिंक आहे, त्याची स्टेटस काय, सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला समजा डीबीटीच्या आधारच्या अकाउंटची डिटेल पाहिजे आहे तर आपल्याला इथे एक ऑप्शन सुद्धा देण्यात आलेले आहे, मुख्य पृष्ठावरती लेफ्ट साईडला अकाउंट डिटेल्स। या अकाउंट डिटेल्स वरती सुद्धा सेम प्रोसिजर आहे। तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे, सबमिट करायचे, ओटीपी येईल। ओटीपी आलेला एंटर करून सबमिट केल्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काय केलं जाणार आहे, तुमचं बँकेचं अकाउंट, बँकेचं नाव, अकाउंट होल्डरचं नाव, ही सर्व माहिती त्याच्यामध्ये क्लिअरली दाखवली जाणार आहे। आता याच्यामध्ये जे काही अकाउंट असेल हेच अकाउंट तुमचं डीबीटी एनेबल अकाउंट आहे। म्हणजे कुठल्याही प्रकारे डीबीटीने येणारा अनुदान असेल, राशनचे पैसे असतील, पीक विम्याचे पैसे असतील, तुमच्या अतिवृष्टीचे अनुदान असतील किंवा विविध प्रकारच्या कृषी योजनांच्या लाभाचे अनुदान असतील, पीएम किसान असेल, नमो शेतकरी असेल किंवा कुठलीही शासकीय योजना असेल, डीबीटीने येणारं अनुदान हे याच खात्यात येणार आहे। आता समजा जर हे खातं जर तुमचं फ्रीज झालं किंवा बंद असेल किंवा वापरत नसेल, मी जे काही खातं आता वापरतो ते खातं वेगळं आहे आणि याच्यामध्ये देण्यात आलेलं खातं वेगळं आहे, अशी जर परिस्थिती असेल तर याच्यामध्ये वरती ऑप्शन देण्यात आलेले आधार सीडिंग डिसीडिंग पहिली ऑप्शन। या आधार सीडिंग डिसीडिंग मध्ये जर आपला आधार सीडिंगच नसेल तर जी काही आपली सध्या असेल ती बँक, त्या बँकेचा आपण याच्यामध्ये फ्रेश सीडिंग मध्ये करू शकतो। सीडिंगच्या अंतर्गत सुद्धा 2 ऑप्शन आहे, सीडिंग दुसऱ्या बँकेतून चेंज करण्यासाठी। याच्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ यापूर्वी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही डिटेलली नक्की पहा। आणि जर समजा चुकीच्या बँकेत झालेले असेल तर तुम्ही ते डिसीडिंग करून सीडिंग करू शकता, बदलूही शकता। अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला या एनपीसीआयच्या पोर्टलवरती मिळतील, जेणेकरून आपलं येणारं जे अनुदान आहे ते येणार आहे का, येणार तर ते कोणत्या खात्यात येणार आहे हे आपण कन्फर्म करू शकता। धन्यवाद।